महिला सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार, राज्य सरकारद्वारे विविध प्रकारच्या योजना या वेळोवेळी समोर आणल्या जातात। 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ अशी घोषणा देत एक नवीन योजना समोर आणली होती आणि ही योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना। खरं तर मागील काही काळामध्ये महिलांच्या बाबत घडणाऱ्या अत्यंत दुर्दैवी घटना पाहता बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणेचा देखील अनेक विरोधकांकडून उद्धार केला जातोय। सत्ताधाऱ्यांना खरं तर याच घोषणेवरून सुनावलं सुद्धा जातंय। मात्र या सगळ्यांनी सुकन्या समृद्धी योजनेचं वेळोवेळी कौतुक केलेलं आहे। सुकन्या समृद्धी योजना म्हणजे नेमकं काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात। तर खरं तर मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतचा वेगवेगळ्या पद्धतीने होणारा खर्च याचा भार तणाव त्या मुलींच्या पालकांवरती आई वडिलांवरती येऊ नये यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती। यामध्ये मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या विविध खर्चांना समाविष्ट करू शकेल अशी क्षमता ठेवण्यात आलेली आहे। आता या सुकन्या समृद्धी योजनेचे जे पात्रता निकष आहेत ते काय आहेत, यामधून आपल्याला कुठल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो, आपण हा लाभ मिळवण्यासाठी नेमकी कुठली गोष्ट फॉलो केली पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। सगळ्यात आधी आपण सुकन्या समृद्धी योजनेचं स्वरूप आणि त्यासाठीचे पात्रता निकष जाणून घेऊयात। तर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जर आपल्याला खातं उघडायचं असेल तर आपल्याला मुलीच्या जन्मानंतर 10 वर्षांमध्ये खातं उघडणं बंधनकारक असणार आहे। मात्र त्यासाठी काही पात्रता निकष सुद्धा आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे खाते उघडणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असणं खूप बंधनकारक आहे। यामध्ये आपल्याला जे खातं उघडायचं आहे ते केवळ आणि केवळ त्या मुलीच्याच नावे उघडलं जाऊ शकतं। पालक किंवा त्या मुलीचा सांभाळ करणारे त्या मुलीसाठी खातं उघडू शकतात। मात्र कुठल्याही पालकांना केवळ 2 खाती उघडता येऊ शकतात। खातं सुरू करताना आपल्याला 250 रुपये खात्यामध्ये भरावे लागणार आहेत आणि वर्षाकाठी आपल्याला जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंतची रक्कम या खात्यामध्ये जमा करता येऊ शकते। खातं सुरू केल्यानंतर 15 वर्षांसाठी दर महिन्याला आपल्याला ठराविक रक्कम या खात्यामध्ये भरणं हे बंधनकारक असणार आहे आणि 21 वर्ष जेव्हा खातं उघडल्याला पूर्ण होतील तेव्हा या योजनेची मुदत संपेल आणि त्यानंतर खातेधारकाला म्हणजेच त्या मुलीला किंवा तिच्या पालकांना या खात्यामध्ये जमा झालेली रक्कम त्याच्या फायद्यासह मिळणार आहे। आता आपण किती रक्कम जमा केली तर त्यावरती आपल्याला किती फायदा होऊ शकतो याची एक साधारण आकडेवारी आपण समजून घेऊयात। आता समजा एखादा खातेधारक जर 15 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 1000 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा करतोय तर त्या खातेधारकाला त्या योजनेची मुदत संपल्यानंतर 5 लाख रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो। समजा आपण 15 वर्षांसाठी प्रति महिन्याला 5000 रुपये बँक खात्यामध्ये जमा करत असाल तर आपल्याला या योजनेची मुदत संपल्यानंतर साधारण 28 ते 30 लाख रुपये मिळू शकतात। आणि जर आपण प्रत्येक महिन्याला 12,000 रुपये असं 15 वर्षांसाठी भरत असाल तर आपल्याला मॅच्युरिटी नंतर मिळणारी रक्कम ही साधारण 70 ते 80 लाख रुपये किंवा त्याहून काहीशी जास्त सुद्धा असू शकते। एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडायचं असेल तर त्यासाठी आपण जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सार्वजनिक बँकेमध्ये किंवा व्यावसायिक बँकेमध्ये सुद्धा खातं उघडू शकता। आता आपण बघूयात आपण सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडण्याचे फायदे काय आहेत। तर सुकन्या समृद्धी योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे केवळ गरिबांसाठीच नाही तर निम्न मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय तसंच विविध सामाजिक प्रकारची पार्श्वभूमी असलेले लोक सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात। प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या योजनेमध्ये जर आपण बँक खातं उघडलं असेल तर आपल्याला टॅक्स एक्झम्पशन्स म्हणजेच करामध्ये सवलत सुद्धा मिळू शकते। आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की ही जी सुकन्या समृद्धी योजना आहे ती दीर्घकाळ चालणारी योजना आहे। त्यामुळे ज्या डिपॉझिटवरती आपल्याला व्याज मिळत जातं त्या व्याजामध्ये वाढ जी होते ती चक्रवाढ व्याजदर स्वरूपामध्ये होते। त्यामुळे मॅच्युरिटी नंतर जेव्हा योजनेची मुदत संपते त्यावेळी आपल्याला मिळणाऱ्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो। एखाद्या मुलीच्या जन्मानंतर त्वरितच हे जर अकाउंट आपण ओपन केलेलं असेल तर ती मुलगी लग्नाच्या कायदेशीर वयापर्यंत पोहोचेपर्यंत किंवा उच्च शिक्षणाच्या वयापर्यंत पोहोचेपर्यंत या खात्यामध्ये एक ठराविक रक्कम जमा होत जाते। आपल्याला त्याच्यावरचं व्याज सुद्धा मिळत जातं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते त्यावेळेला मग आपण ती रक्कम विथड्रॉ करून घेऊ शकता। आपण जर 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेतील रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये काढून घेतली नाही तर मात्र आपल्याला नियोजित दराने यावरती व्याज सुद्धा प्राप्त होऊ शकतं। आता समजा काही कारणास्तव मुलीचे आई वडील किंवा त्याचे सांभाळकर्ते एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतरित झाले तर त्यांना त्या आपण ज्या बँकेमध्ये खातं
उघडलंय ते खातं त्या शहरातील त्या बँकेच्या ब्रँचमध्ये वळतं करण्याची सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे. आपण जी डिपॉझिटची रक्कम भरता त्यावरती सुद्धा महिन्याला प्रत्येक महिन्याकाठी आपल्याला एक व्याजाची रक्कम आपल्या त्या खात्यामध्ये जमा होत जाईल. त्यामुळे निश्चिंत राहून आपण आपले पैसे गुंतवू शकता. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जे खातं उघडायचंय ते उघडायचं कसं. आपण पोस्ट ऑफिसचं उदाहरण घेऊन ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया. मात्र आपण मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे सार्वजनिक बँक तसंच व्यावसायिक बँकेमध्ये सुद्धा या योजनेअंतर्गत खातं उघडू शकता. यासाठी आपल्याला काय करायचंय तर या योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन आपल्याला हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे. जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यायची. हा फॉर्म संपूर्ण त्यातले जे तपशील आहेत ते भरून आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये सादर करायचा आहे. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्र आपल्याला जोडावी लागू शकतात. त्यांची माहिती सुद्धा मी आपल्याला सांगते. आपल्याला फार तर आपला आधार कार्ड, जन्माचा दाखला किंवा एखादा आयडेंटिटी प्रूफ तिथे फॉर्म सोबत जोडायचा आहे आणि मग तो फॉर्म आणि ते कागदपत्र आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचे. पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर आपण कुठल्या रकमेसह हे खातं सुरू करताय याची सुद्धा आपल्याला माहिती द्यायची आणि ही जी रक्कम आहे ती रोख स्वरूपात, चेक स्वरूपात किंवा डीडीच्या स्वरूपात आपल्याला देता येणार आहे. आपण इंटरनेट बँकिंग वापरून जर हे पैसे ट्रान्सफर करणार असाल तर त्याबाबतची सोय सुद्धा आपल्याला पोस्टामध्ये किंवा सार्वजनिक व व्यावसायिक बँकेमध्ये उपलब्ध होऊ शकते. आता आपण सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जे अटी व नियम कंपल्सरी करण्यात आलेले आहेत त्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे जेव्हा आपण सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडणार आहात तेव्हा आपल्याला किमान 250 रुपये त्या बँक खात्यामध्ये ठेवणं गरजेचं असणार आहे. अन्यथा आपलं अकाउंट हे डिफॉल्ट खातं म्हणून ओळखलं जाईल आणि मग पुन्हा जेव्हा आपल्याला ते खातं ऍक्टिव्हेट करायचं असेल तेव्हा आपल्याला 250 रुपये भरावे लागू शकतात. 250 रुपये भरून जेव्हा आपण खातं सुरू कराल तेव्हा आपल्याला अधिकचे 50 रुपये सुद्धा भरावे लागू शकतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलीच्या जन्मानंतर जर आपण हे अकाउंट ओपन करत असाल तर ती मुलगी जेव्हा 18 वर्षांची होईल त्यानंतर म्हणजे जेव्हा ती मॅच्युअर्ड होईल त्यानंतर तिला स्वतःचं खातं स्वतः हाताळण्याची मुभा सुद्धा मिळू शकते. अगदी अत्यंत महत्त्वाचं आणि गंभीर एखादं कारण असेल तर आपण या सुकन्या समृद्धी योजनेचं जे खातं आहे त्या खात्यात डिपॉझिट केलेली रक्कम ही काढून सुद्धा घेऊ शकता. मात्र लक्षात घ्या बँकेतर्फे अगदी गंभीर आणि महत्त्वाची वैद्यकीय कारणच ग्राह्य धरली जातात. त्यामुळे कुठल्याही कारणासाठी आपल्याला बँकेतून ही रक्कम काढून घेता येणार नाही. अगदी महत्त्वाच्या कारणांसाठी आपण मुदतपूर्व हे खातं बंद सुद्धा करू शकता. तशी सुद्धा सोय देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला एकूणच सर्वसामान्यांकडून खूप उत्तमरित्या प्रतिसाद मिळालेला आहे आणि अजूनही ही योजना चालू आहे. त्यामुळे जर आपल्याही घरी एखाद्या लहानशा परीचं आगमन झालं असेल तर आपण सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पैसे गुंतवून तिच्या भविष्यासाठी तरतूद करू शकता. या योजनेविषयी आपल्याला अधिक तपशील जाणून घ्यायचे असतील तर आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये, सार्वजनिक किंवा व्यावसायिक बँकेमध्ये सुद्धा आवर्जून भेट द्या. शिवाय आपले जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. त्याविषयी सुद्धा एक वेगळा व्हिडिओ घेऊन यायला आम्हाला नक्कीच आवडेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आजच सबस्क्राईब करा. पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.